DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. गंगाखेड उपविभागीय कार्यालय समोर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनकर्ते लोकशाही मार्गाने संविधानिक आंदोलन करत असताना उपविभागीय कार्यालयातील प्रशासन आंदोलकाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वेळप्रसंगी रास्ता रोको मोर्चा आयोजन करत प्रशासनावर दबाव आणला पाहिजे. यातून रेल्वेचे बाह्य वळण रस्ता रद्द होईल असे मत माजी नगरसेवक प्रमोद म्हस्के यांनी 20 जुलै रोजी व्यक्त केले. या प्रसंगी कॉम्रेड योगेश फड, गोपीनाथ भोसले, पंडितराव घरजाळे यांच्यासोबतच अनेक आंदोलन उपस्थित होते. DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड. घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी सर्वांना इथं या नागरिकांना मी एवढा शब्द देतो, जेव्हा जेव्हा आपल्याला आंदोलन करायचे तेव्हा तेव्हा आमच्या जनशक्तीच्या वतीनं आमचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः आपल्याला जेव्हा जेव्हा या ठिकाणी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी आपल्यासमोर उपलब्ध राहील. आपल्याला न्याय देण्यासाठी तुमच्या खांद्याला खांद्या देऊन मी या ठिकाणी सोबत राहील. कारण का या ठिकाणी खरंच आपल्यावर एवढा अन्याय झालेला आहे. कारण की जी या ठिकाणी पटरी जात आहे त्या ठिकाणी लोकवस्तीतून जात आहे आणि अक्षरशः त्या लोकांनी एवढं घरं बांधलेले आणि त्या लोकांना या ठिकाणी कष्टानं एक एक रुपया जमा करून त्या ठिकाणी त्यांनी प्लॉट घेऊन बांधकाम केलेलं आहे आणि जे या ठिकाणी पटरी जात आहे तिथून त्यांचे या ठिकाणी घराला किंवा बांधकाम करायला या ठिकाणी 30-40 लाख रुपये लागत असेल किंवा हे कुणाला त्याच्या पद्धतीनं जे पैसे लागले या ठिकाणी त्यांना मोबदला या ठिकाणी एवढा कमी मिळत आहे. त्यांच्यावर याचा अन्याय झालाच झाला आहे. परंतु मला या ठिकाणी शासनाला एवढंच सांगायचे, या ठिकाणी त्या तिकून पटरी नेण्याची गरजच नाही. जे मार्ग आहे त्या ठिकाणीच न्यावं आणि हे रद्द करावं. त्या ठिकाणी सर्व नागरिकांची इच्छा आहे आणि गरजेचं आहे. लोकांचे घरं पाडून हे चुकीचं आहे. म्हणून मी इथं सर्व नागरिकांना मी आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं जेव्हा जेव्हा आपलं आंदोलन राहील तिथे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.